राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। आज महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार। 29 महापालिकांच्या निवडणुका संपन्न होणार। भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका। भाजप ही बिल्डर जनता पार्टी बनली आहे। आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं काय झालं? मतदार यादीतील घोळ कधी सोडवणार आणि कोण सोडवणार? आदित्य ठाकरेंचे सवाल। निवडणुकांसाठी आमचा विरोध नाही, मात्र मतदार याद्या पहिले दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि त्या करा, मगच निवडणुका घ्या। ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची मागणी। मतदार याद्यांसंदर्भात काही प्रश्न असल्यास पुराव्यांसह कोर्ट आणि निवडणूक आयोगात जावं। फक्त पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी प्रश्न सुटत नाही, मुनगंटीवारांची ही टीका। मतदार याद्यांमधील दुबार नावांसंदर्भात निवडणूक आयोगानं काय कारवाई केली ते सांगावं। हरकतींवर सुद्धा स्पष्टीकरण द्यावं। ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी। भाजप निवडणुकीसाठी तयार। महापालिका निवडणुका आम्हीच जिंकणार असा आम्हाला पूर्ण विश्वास। भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया। सध्या तरी एकला चलोरेचा नारा, चर्चेनंतर अंतिम निर्णय। दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही रान उठवू, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा इशारा। नितीन गडकरींनी भरसभेत नागपूरच्या मनपा आयुक्तांना सुनावलं। कोणी किती अतिक्रमण केलं तरी मला माहिती आहे, माझ्यावर दबाव आणायची कुणाच्या बापाची हिंमत नाही। शहरातील अतिक्रमणावरून गडकरींनी डॉक्टर अभिजित चौधरींना सुनावलं। तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि भाजप नेते प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश। निवडणुकीपर्यंत भाजपात असे अनेक प्रवेश होतील। तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर प्रवीण दरेकरांचा दावा। काम करायचंय ते लोक भाजपात येणार। तेजस्वी घोसाळकरांच्या भाजपच्या प्रवेशानंतर आता आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया। तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंसोबत राहण्याची मनस्थिती नव्हती। घोसाळकरांनी शिंदेना सुद्धा संपर्क साधला होता। तेजस्वी घोसाळकरांच्या भाजपच्या पक्षप्रवेशावरून संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। भाजप प्रवेशानंतर तेजस्वी घोसाळकरांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। ठाकरे कुटुंबियांना सोडणं माझ्यासाठी कठीण होतं। भाजप प्रवेशासंदर्भात माझ्यावर कोणताही दबाव नव्हता, घोसाळकरांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते श्री शंभूतीर्थचं अनावरण। कार्यक्रमाला शंभू प्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती। महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्यामुळे उमरग्यामध्ये वातावरण तापलं। खासदार ओमराजे निंबाळकरांनी हसीना पारकर संबोधल्याचा आरोप। महिला उमेदवाराला बदनाम करू नका, परिणाम भोगावे लागतील। खासदार ओमराजे निंबाळकरांना भाजपचा इशारा। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिसांकडून दिग्विजय पाटीलची चौकशी। दिग्विजय पाटीलवर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महेश गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये 2 आरोपींना जामीन मंजूर। सुप्रीम कोर्टाकडून आणखी 2 आरोपींना जामीन। कुणाल पाटील आणि नागेश भालेरावला जामीन, तर भाजपच्या माजी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार झाला होता। अहिल्यानगरच्या कोपरगावात समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर भर रस्त्यात हल्ला। बाबासाहेब ठोंबरे यांना अज्ञातांकडून मारहाण। बेट टाक्याजवळ घडली घटना। पुण्याच्या राजगुरुनगरमधील खासगी क्लासेसमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याची हत्या। शहर हादरलं, पालकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण। शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षा व्यवस्थेवर यामुळे प्रश्नचिन्ह। परभणीमध्ये ऊसाच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी परभणी गंगाखेड महामार्ग अडवला। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। ऊसाला पहिली उचल 3000 आणि अंतिम 4000 प्रतिटन देण्याची मागणी। सोलापुरात ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। लोकमंगल साखर कारखाना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला। जोपर्यंत ऊसाला दर मिळत नाही तोपर्यंत कारखाना सुरू करू देणार नसल्याची स्वाभिमानीची भूमिका। नाशिकच्या मालेगावमध्ये मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या अधिग्रहण प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध। मनमानी पद्धतीने अधिग्रहण सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। जळगावच्या यावल, चोपडा आणि रावेर परिसरातील केळी बागांना थंडीचा फटका। जास्त थंडीमुळे पिकं खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। जळगावच्या भुसावळ मुक्ताईनगरातील फुल मार्केटला मोठी तेजी। गुलाब, झेंडू, शेवंती, निशिगंधा या फुलांचे दुप्पट दर वाढलेत। पुण्यामध्ये ट्रकनं बसला धडक दिल्यामुळे बस मेट्रो खांबाला धडकली। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही।
परभणीमध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी व्यवस्थेचा फज्जा 10,000च्या नोंदणी मागे फक्त 437 शेतकऱ्यांकडून खरेदी संथ प्रक्रियेमुळे सोयाबीन खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ परभणीमधील 1,60,000 शेतकरी 3 महिन्यांनंतर सुद्धा नुकसान भरपाईपासून वंचित महसूल विभागातील अनास्थेमुळे 83 कोटी रुपये अडकले पुण्याच्या घाऊक बाजारात कांदा दरात किलो मागे 5 ते 7 रुपयांची वाढ बांगलादेश श्रीलंका तसंच दक्षिणेकडील राज्यातनं कांद्याला मागणी बांगलादेशच्या आयात शुल्क वाढीचा संत्रा उत्पादकांना फटका शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्याकडून 169 कोटींचा निधी मंजूर विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा चिपळूण उड्डाण पुलाचं काम संथ गतीनं सर्व्हिस रोडवर वाहतुकीचा भार वाहन चालकांना नाहक त्रास वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम महावितरणावर नागपूर खंडपीठाकडून स्वतः जनहित याचिका दाखल शेतकऱ्यांना वीज जोडणी न दिल्यानं कोर्टाची नाराजी राज्य सरकार आणि महावितरणला नोटीस 9 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचेही निर्देश वाशिमच्या रिसोड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास नागरिकांसाठी चिंतेचा विषय कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ तर कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण तसंच रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू कल्याणमध्ये बाईक टॅक्सीने प्रवास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार आणि लूट प्रकरणी गुन्हा दाखल कल्याण महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या न्यायालयाकडून आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी